महाराष्ट्रातील महानगरपालिका, नगरपरिषद व नगरपंचायत कर्मचारी यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य नगरपरिषद नगरपंचायत संवर्ग कर्मचारी संघर्ष समितीच्या वतीने नगरपरिषद कर्मचारी समन्वय समिती वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून जिल्हा प्रशासन अधिकारी विना पवार यांना महाराष्ट्र राज्य नगरपरिषद कर्मचारी समन्वय समिती जनरल सेक्रेटरी ॲडव्होकेट सुनील वाळुस्कर, जिल्हाध्यक्ष सिद्धप्पा कलशेट्टी, महादेव आदापरे, राम पवार, धनराज कांबळे यांच्या शिष्टमंडळाने निवेदन देऊन संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली। या मागण्यांमध्ये राज्यातील नव्याने निर्माण झालेल्या नगरपंचायतमधील पूर्वाश्रमीचे उद्दिष्टांपूर्वीपासून ग्रामपंचायत सेवेत कायम असलेल्या कर्मचाऱ्यांना विनाअट सरसकट तातडीने सेवेत सामावून करून घ्यावे व उद्दिष्टानंतरचेही कर्मचारी त्यांना सेवेत सामावून घ्यावे। मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठासमोर महाराष्ट्र शासनाने सफाई कर्मचारी वारसा हक्क लागू करण्याबाबत ठोस भूमिका मांडून लवकरात लवकर वारसा हक्काच्या जागा भराव्यात। राज्य सरकारच्या विविध विभागातील कर्मचाऱ्यांप्रमाणे नगर परिषद कर्मचाऱ्यांना 10, 20, 30 आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देण्यात यावा व ज्या कर्मचाऱ्यांना 12 व 24 वर्षे कालबद्ध पदोन्नती लागू केली नाही त्यांना ती लागू करावी। राज्यातील नगर परिषद नगरपंचायतीमधील कंत्राटी कर्मचारी कायम करावे तसेच त्यांना समान कामाला समान वेतन द्यावे, तूर्त त्यांना किमान वेतन तरी तातडीने लागू करावे। नगर परिषद नगरपंचायत ज्यांना जकात कर बंद झाल्याने मिळणारे सहाय्यक अनुदान 10% कमी प्रमाणात प्राप्त होत असल्याने त्यांची फरकाची रक्कम तातडीने पूर्ण नगर परिषद वर्ग करावी। सेवानिवृत्त होऊन 1-2 वर्षे झाली तरी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना उपदान रजा वेतनाच्या रक्कमा अदा केलेल्या नाहीत त्यांना तातडीने व्याजासह त्यांच्या रक्कमा अदा कराव्यात। महाराष्ट्र नगर परिषद नगरपंचायत कर्मचाऱ्यांना वेतन दरमहा 5 तारखेच्या पूर्वी होण्यापूर्वी सेवा प्रणाली सुरू करावी। राज्यातील नगर परिषद नगरपंचायतीमधील 2000 ते 2005 पर्यंत नगर परिषद नगरपंचायतीमध्ये मास्टर असलेल्या 75 रोजगारी कर्मचाऱ्यांना तात्काळ कायम करावे। शैक्षणिक पात्रतेनुसार नगर परिषद नगरपंचायत मधील कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळावी। 2005 नंतर कायम झालेल्या परंतु सेवेत असताना मयत झालेल्या कर्मचाऱ्यांना कुटुंबांना कुटुंब निवृत्ती वेतन लागू करण्याबाबत वित्त विभाग आणि नगर विकास विभाग यांचे लेखी पत्रानुसार मान्यता लागू केला जात नाही। याबाबत तातडीने कार्यवाही करण्याची मागण्या येथे करण्यात आल्या व स्वच्छता व आरोग्यविषयक अ व ब वर्गाची सरळ सेवेने भरती प्रक्रिया करण्यात येत आहे, परंतु अस्तित्वातील क वर्गातील स्वच्छता व आरोग्य निरीक्षक यांनी अ आणि ब वर्गामध्ये प्रथम प्राधान्याने पदोन्नती देण्यात यावी व नंतर सरळ सेवेने भरती प्रक्रिया राबवावी। स्वच्छता निरीक्षक यांची त्वरित समावेश करावी। संवर्ग कर्मचारी रिक्त पदे त्वरित भरण्यात यावी व पूर्वीच्या संवर्ग कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात यावी। संवर्ग कर्मचाऱ्यांनी त्यांनी दिलेल्या विकल्पानुसारच बदल्या करण्यात यावेत। राज्यातील सर्व सफाई कर्मचाऱ्यांना श्रम साफल्य योजनेअंतर्गत मोफत घरे बांधून द्यावीत। राज्यातील गेल्या 10 वर्षांपासून प्रलंबित असलेली अनुकंपधारकांची पदे त्वरित भरावी व रिक्त पदाच्या 20% भरण्याची अट रद्द करून सर्व पदे त्वरित भरण्यात यावी। वरील मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आज जिल्हाधिकारी येथे निवेदन देऊन धरणे आंदोलन करण्यात आले। लवकर मागण्या मान्य न झाल्यास 1 जुलै 2024 रोजी आधी सर्व विभागीय आयुक्त कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण व अंतिमतः प्रश्न निकाल न निघाल्यास दिनांक 6 ऑगस्ट 2024 राज्यातील सर्व कर्मचारी नगरपंचायत कर्मचारी काम बंद आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला। यावेळी सोलापूर जिल्ह्यातील सर्व नगरपरिषद नगरपंचायत कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी दत्तात्रय कुर्डे, राम पवार, हरिभाऊ देवकर, बाबासाहेब पवार, संतोष सरोगोड, धनाजी वाघमारे, खाजाप्पा दानवरू, दिनेश साठे, बालाजी पाखरे, नरुद्दीन खलिफा, विठ्ठल कांबळे, किरगल व कर्मचारी उपस्थित होते। नगरपरिषद नगरपंचायत कर्मचारी संवर्ग कर्मचारी संघर्ष समितीच्या वतीनं व महाराष्ट्र राज्य नगरपरिषद कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने राज्याचे नेते डॉक्टर डी.एल. काळेसाहेब, संतोष पवार, ॲडव्होकेट ठाकूरसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज राज्यभर धरणे आंदोलन या ठिकाणी करण्यात येत आहे। महाराष्ट्रातल्या सर्व नगरपरिषद नगरपंचायत कर्मचाऱ्यांच्या व संवर्ग कर्मचाऱ्यांच्या प्रश्नासाठी यापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्याबरोबर चर्चा झाली होती। त्या झालेल्या चर्चेनुसार अद्यापर्यंत कुठलीही कारवाई शासनाकडून झालेली नाही आणि म्हणून शासनाचं लक्ष वेधण्यासाठी प्रत्येक नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी यांना यापूर्वी निवेदन दिलेलं आहे आणि आज 18 तारखेला राज्यातल्या सगळ्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे। त्यानुसार या ठिकाणी आज धरणे आंदोलन आणि या ठिकाणी असलेल्या जिल्हाधिकारी साहेबांचे प्रतिनिधी जिल्हा प्रशासन अधिकारी यांना निवेदन देण्यात आलेलं आहे। जर हा प्रश्न सुटला नाही तर येत्या 6 ऑगस्टला राज्यातल्या सर्व नगरपरिषद कर्मचारी या ठिकाणी संपावर जाण्याचा, काम बंद करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे। तत्पूर्वी जर का शासनाने या मागण्या मान्य केल्या नाही तर पुन्हा एकदा
उद्या 1 जुलै रोजी विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चाही नेण्याचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे. त्यामुळं या सगळ्या मागण्यासंदर्भात राज्यभर आंदोलन केलं जाईल. त्यामध्ये प्रामुख्याने सगळ्या राज्यातल्या कर्मचाऱ्यांचा जो सहाय्यक वेतन अनुदानाचा प्रश्न आहे, जो महत्त्वाचा आहे. आजही महिना 2-2 महिने सहाय्यक वेतन अनुदान मिळत नाही आणि 2-2 महिने कर्मचाऱ्यांची वेतन होत नाही. म्हणून हा सहाय्यक शब्द काढून 100% वेतन अनुदान हे ट्रेझरीमार्फत नगरपरिषद कर्मचाऱ्यांचं करावं. राज्यातल्या ज्या नगरपंचायत कर्मचाऱ्यांचा प्रश्न आहे, अशा नगरपंचायतच्या कर्मचाऱ्यांचं समावेशन करावं. स्वच्छता निरीक्षकांचं समावेशन करावं. सफाई कर्मचाऱ्यांचा जो औरंगाबाद खंडपीठाकडे सध्या प्रलंबित प्रश्न आहे, तो मार्गी लावून राज्यातल्या सगळ्या सफाई कर्मचाऱ्यांचं त्या ठिकाणी वारसा हक्काने नियुक्ती व्हाव्यात. 10, 20, 30ची कालबद्ध पदोन्नती असेल, 12, 24ची कालबद्ध पदोन्नती असेल, ती लागू करावी. शासनाने याबाबत आदेश काढावेत. जे कर्मचारी सेवेत असताना मयत झालेत त्यांना आधीपर्यंत कुठलीही कुटुंब निवृत्ती वेतन शासनानं आदेश देऊनसुद्धा त्या ठिकाणी राज्यातल्या कर्मचारी लागू झालेले नाही, त्यांनाही हे लागू करावेत. आणि राज्यातल्या कंत्राटी आणि रोजंदारी कर्मचारी यांना सेवेत कायम करून त्यांना जास्तीत जास्त पगार, जो समान कामाला समान वेतन, याप्रमाणे किमान वेतन तरी दिलं पाहिजे ही भूमिका घेऊन राज्यभर आंदोलन करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे. डॉक्टर D.L. कडसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज या ठिकाणी राज्यभर हे आंदोलन केलं जाते. त्यामुळे शासनाला या ठिकाणी इशारा देण्यात येतोय, जर का नगरपरिषद कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर आपण लक्ष न घातल्यास राज्यातले सगळे कर्मचारी बेमुदत काम बंद आंदोलन करतील, असा इशारा या ठिकाणी संघर्ष समितीच्या वतीने देण्यात येत आहे. कामगार एकजुटीचा, कामगार एकजुटीचा.